ओम सत्यनमो आदेश श्रीनाथजी गुरुजी को अलग आदेश जय गुरुजी ओम गुरुजी आदेश गुरुजी मी मस्तनाथ गुरुयोगी अजितनाथजी. तर मित्रांनो, बलिप्रथा आणि राहू आणि केतू याबद्दल मी जरा थोडंसं सांगतोय, ते जरा थोडं लक्ष देऊन ऐका. तर राहू काय तर सर आहे आणि केतू काय आपलं धड आहे. तर अशी कुठली शक्ती आहे, कुठली देवी आहे, की तिनं काय केलेलं आहे, सर पकडलेला आहे आणि तिच्या पायाखाली धड आहे. तर कोण आहे तर ती माता काली. हं. तर ही जी जर ज्या घरावरती कृपा होती, हां, तर ती राहू केतूला पहिलं त्याचं डोकं धरते, नंतर त्याला पायाखाली घेते. म्हणजे राहू आणि जो पायाखाली जी शेव आहे, हां, ती भगवान शिव शिवरूपामध्ये पायाखाली आहे. तर ज्या घरावरती शक्तीची कृपा होती, त्यांना त्यांच्या म्हणजे राहू केतू अधीन अधीन होतो. तर बघा आता अ, ही आपण पाहतो, लोकं बकरी कापतात काय, तर ती काही चुकीचं नाही. तुम्हाला कथा माहिती असेल, जो दक्ष प्रजापती, हं, त्याची मुलगी कोण तर सती. ज्या टायमाला त्यांनी हवन, तो विष्णू भक्त होता. त्याने हवन केलं होतं. तर शिवशंकरांना बोलविलं नाही. हां, आणि सती तिथं आल्यानंतर तिचा अपमान केला. मग त्या रागाच्या भरात तिनं काय केलं, रागाच्या भरात कुंडामध्ये जीव दिला. मग तिथं शंकराने काय केलं, वीरभद्र आणि काली, ह्यांना प्रकट करून त्याचा वध केला. हं. ही तर तुम्ही कथा थोडीफार ऐकली असेल. हां. तर माता काली आणि वीरभद्र ह्यांनी काय केलं, त्या दक्ष प्रजापतीचं डोकं उडवलं. मग मग त्याला मारलं. तर मग नंतर मग सगळी देव सगळी हे केल्यानंतर, विनवणी केल्यानंतर त्याला, आता ह्याला जिवंत करायचं, ह्याला काय करायचं? तर त्यांनी असा तुच्छ प्राणी शोधला. तुच्छ प्राणी म्हणजे ज्याला लय अहंकार आहे. हां. तर मग त्याला त्याचं काय केलं, दक्ष प्रजापतीला त्या बकऱ्याचं मुंडकं आणून लावलं. हं. आणि त्याला ते जिवंत केलं. मग आता आपण जी काय बकरी कापतो का, हं, तर ती अहंकाराचं प्रतीक म्हणून बकरी कापली जातात. हं. ही काही चुकीचं नाही, की बाबा नाही का म्हणतात ही चुकीचं आहे, ही जीवदान. तर ते सृजन कसं होणार? हां, जर तुम्ही बलिप्रथा बंद केली तर. तर हे काही चुकीचं नाही, हे बरोबर आहे. कारण मा कामाख्या, तुम्ही गेल्या वेळेस बघा, गेल्या 2-3 महिन्यापूर्वीच अंबानीने 100 बकरी दान केली होती. हं. किती? 100 बकरी दान केली होती. हं. सांगण्याचं एवढंच आहे, की अंधश्रद्धा नाही, ही सत्य घटना आहे. कारण अ, सृजनशक्ती स्टॉप होणार. जर बलिप्रथा बंद झाली तर सृजनशक्ती बंद होणार. हं. तर लक्षात आलं ना तुमच्या, राहू केतू च्या रूपामध्ये, त्यांचं कसं ज्या घरावरती देवीची कृपा झाल्यानंतर राहू केतू त्यांच्या अधीन आहे. ठीक आहे. ओम नमो आदेश गुरुजी को आदेश अलख आदेश.